नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभागाकडून एक पत्रक जारी केलेलं आहे शिक्षकांसाठी आणि त्या परिपत्रकातून एक माहिती मागवण्यात आलेली आहे आणि त्या माहितीतून जर ती माहिती सबमिट नाही केली, भरली नाही, तर एप्रिल महिन्याचा पगार देखील रोखला जाऊ शकतो आणि त्यामधूनच एक शिक्षकांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण आहे. एक दडपणाखाली असणारी ही परिस्थिती आहे आणि त्याचा काय परिणाम दिसतोय आणि या परिपत्रकातील कोणती माहिती मागवली आहे या संपूर्ण माहितीचा पाठपुरावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा, अशा शिक्षक बांधवांपर्यंत संपूर्ण माहितीचा त्यांना लाभ घेता येईल. आणि जाता जाता जर माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. आता शिक्षण भरती प्रक्रियेशी रिलेटेड गोष्ट आहे, त्याच्यामुळं आणखीन एक आनंदाची बातमी. आपण नुकतंच टीईटी च्या परीक्षेला 21 जूनला सामोरं जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन होतंय. संपूर्ण बॅचचे डिटेल स्क्रीनवरती आहेत. अत्यंत माफक दरामध्ये बॅच आहे आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम महाराष्ट्रातली तुम्हाला लाभत आहे. आणखीन एक आनंदाची बातमी, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल त्यावेळेस तुम्हाला शिंदे सरांचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे पुस्तक अगदी मोफत मिळणार आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचं, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेले द विनर स्टडी ॲप हे ॲप इन्स्टॉल करायचे आणि तात्काळ बॅच परचेस करायची. नक्की यावर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल यात मात्र शंका नाही. चला जाऊयात महत्वपूर्ण बातमीकडे. आजच्याच वेगवेगळ्या चॅनलवरती वृत्तपत्रामध्ये ही माहिती प्रकाशित झालेली आहे. कोणती माहिती आहे, कोणती माहिती मागवली गेलेली आहे ते पण बघूयात. राज्यातील शिक्षकांचा एप्रिलचा पगार रोखला जाऊ शकतो आणि ज्या पत्रकाद्वारे एक प्रकारे झोप उडवणारी शिक्षकांचं परिस्थिती आहे, काय बघूयात आपण. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि तितकी चिंतेची बातमी समोर आली आहे. ज्या शाळांमधील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही अशा शाळांमधील कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रोखले जाण्याची शक्यता आहे, ही ती माहिती. आता यामधून एक 22 एप्रिलला की जे परिपत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या परिपत्रकातून या पत्राद्वारे कडक निर्देश दिले असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील मोठी खळबळ उडाली आहे. नेमका निर्णय काय आहे तो बघूयात. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे आता बंधनकारक आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि शालार्थ, हा महत्वाचा आहे, शालार्थ पोर्टलवरील डेटा अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे आधार व्हेरिफिकेशन आणि ई-केवायसी पूर्ण नसेल त्यांची वेतन देयके सॅलरी बिल्स ऑनलाईन प्रणालीतून स्वीकारली जाणार नाहीत असं शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट म्हटलेलं आहे. परिणामी संबंधित शाळांचे एप्रिल महिन्याचे वेतन वेळेत मिळण्यास अडचणी येणार आहेत आणि हीच शिक्षकांमध्ये एक प्रकारची भीतीदायक परिस्थिती आहे. आता यामध्ये एक एक मुद्दे सुद्धा आपण माहिती घेऊयात की यामध्ये शिक्षण विभागाची भूमिका काय आहे. प्रशासनाच्या मते अनेक वेळा सूचना देऊनही काही शाळा आणि कर्मचाऱ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया दुर्लक्ष केलं जात आहे. बोगस कर्मचारी शोधणं आणि बघा किती महत्वाचा मुद्दा आहे, बोगस कर्मचारी शोधणं आणि पगाराची प्रक्रिया अधिक सुरक्षित करणे ही यामागचा उद्देश आहे. 22 एप्रिलच्या पत्रानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिशय कमी कालावधीत देण्यात आलेला असून तातडीने कारवाई करण्याचा आदेश जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी देण्यात आलेला आहे. आता यामध्ये साहजिकच आहे त्याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होणार. शिक्षक संघटनांनी यावरती नाराजी आणि संताप देखील व्यक्त केला आणि काय आहे त्यांचं म्हणणं ते पण बघूयात आपण. शिक्षण विभागाच्या या निर्णयाने शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. एकीकडे निवडणुकांचे काम आणि दुसरीकडे परीक्षेचं काळ असताना तांत्रिक कारणास्तव वेतन रोखणे चुकीचे आहे असे मत संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलं. अनेक ठिकाणी पोर्टल स्लो चालणं, आधारावरील माहिती जुळत न जुळणं किंवा बायोमेट्रिक मशीनचे तांत्रिक अडथळे येत असल्याच्या कारणाने शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे हा अन्याय असं संघटनेचं मत आहे. आता यावरती साहजिकच आहे त्यांचा इशारा देखील दिलेला आहे. काय म्हटलंय, वेतन रोखल्यास आंदोलनाचा इशारा.
एप्रिल महिन्यात वेतन रखडल्यास अनेक शिक्षकांच्या घराचे हप्ते, EMI वगैरे असेल किंवा दैनंदिन खर्चासाठी लागणारे जे काही पैसे असतील याच्या खर्च अडकण्याची भीती आहे आणि यामुळे तर आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. ही संपूर्ण माहिती. आता सर्वात महत्वाचं कोणतं असं जे परिपत्रक आहे की ज्यातून शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाले. बघा 21 साधारणतः प्रकाशित झालेलं शालार्थ प्रणाली आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे E-KYC पूर्ण करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. उपरोक्त विषय सूचित करण्यात येते की संदर्भीय शासन परिपत्रक दिलं गेलेलं त्यानुसार आपल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खात्यांचे E-KYC पूर्ण करून, आता यामध्ये आपल्याला अगोदरच्या ह्याच्यामध्ये कोणती माहिती मागवण्यात आली हे पण पाहिलं, पूर्ण करून सोबतच दिलेल्या नमुन्यात त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित बँकेकडून प्राप्त करून घेणे, संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांची. यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, शासकीय कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, ही संपूर्ण माहिती E-KYC स्वरूपात सादर करायची आहे. अधीक्षक वेतन व भनिनी पथक नांदेड, आता एका नांदेडचं असं प्रत्येक विभागामार्फत हे काय केलेले परिपत्रक जारी केलेले का, म्हणजे कालच्या तारखेला 23 तारखेला एक आणखीन त्याच्यावरच आधारित असं एक परिपत्रक सेवार्थ प्रणालीचा अधिकार व कर्मचारी यांची KYC पूर्ण करण्याची मुदतवाढ सुद्धा दिली गेलेली आहे. जी मुदतवाढ पूर्वीपेक्षा थोडी वाढवली गेलेली आहे हे सुद्धा सांगितलंय. सेवार्थ प्रणालीत वेतन देणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे अधीनस्थ असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे माहे 2026 जून 2026 या वेतन देयका अगोदर E-KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देखील दिलेली. म्हणजे 2 दिवसात E-KYC वरती 2 परिपत्रक आलेले आहेत. माहिती कशा स्वरूपात मागवण्यात आली हे सुद्धा दिले गेले. प्रमाणपत्र एक जोडलं गेलंय त्याच्यासोबत. यामध्ये प्रमाणित करण्यात येते की माझ्या शाळेत एकूण टीम एवढे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे आणि यामध्ये माहे एप्रिल 2026च्या वेतन देयकाची समाविष्ट सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बँक खात्यांची E-KYC पूर्ण करण्यात आलेली असून असे प्रमाणपत्र शाळा स्तरावरती जतन करून ठेवण्यात आलेले आहे. यासाठीचं प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांना हे प्रमाणपत्र भरावं लागणार आहे. ही आहे माहितीचं स्वरूप. या स्वरूपात ही KYC करायचे. यामध्ये शालार्थ प्रणालीत E-KYC करण्यासाठीचं जे प्रमाणपत्र सादर त्यामध्ये कोणकोणती माहिती भरायची हे दिसते आपल्याला. म्हणजे ही संपूर्ण E-KYCचं आणि त्याचा कालावधी सुद्धा कमी आहे आणि यातूनच एक प्रकारची शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाले. पण माहिती देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, ज्यातून पारदर्शकता आणणं हे प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. शालार्थ प्रणाली योग्य प्रकारे चालावी यासाठी ह्या सगळ्या प्रक्रिया राबवल्या जात आहेत. याही गोष्टी आपल्याला समजतंय. बघूयात पुढे जाऊन या संपूर्ण प्रक्रिया कुठपर्यंत जात आहेत आणि यावरती काय अपडेट असेल तर वेळोवेळी आपण चॅनलच्या माध्यमातून ते अपडेट देतच राहू. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.